यावर्षीचा जिल्हा कृषी महोत्सव होणार मेहकरात. खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती. कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनी यावर्षी मेहकर येथे आयोजित करण्यात आली असून आयोजनाचे दायित्व हे कृषी विभागासोबतच लोणार व मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वीकारले असल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली. या कृषी महोत्सव व प्रदर्शनीच्या आयोजनासंदर्भात आज 16 जानेवारीला बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार जाधव यांनी माहिती दिली. या महोत्सवात शेतकरी व शेतीशी संबंधित विविध प्रकारच्या स्टॉल्ससह महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून बनवलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्सही लावण्यात येणार असल्याची माहिती खासदार जाधव यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख ओम सिंग राजपूत हेही उपस्थित होते. संस्था शेतकऱ्यांसाठी काम करतात, शेतकऱ्यांशी संबंधित असतात, त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहभागी करावं आणि एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या वतीनं व्हावा आणि म्हणून मागच्या वर्षीचा जो कृषी महोत्सव बुलढाण्यात झाला होता, त्याच्या अगोदर एकदा खामगावला झाला होता आणि म्हणून यावेळेस आपण ते ठिकाण मेहकर हे त्या ठिकाणी निवडलेलं आहे आणि याचं आयोजन मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि लोणार कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी ते नियोजनाचं व्यवस्थापनाचं ते त्या ठिकाणी दायित्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. आता ह्या ज्या योजना वगैरे असतात तर याच्यामध्ये शासनाकडून येणारा निधी हा मर्यादित असतो, पण जर आपल्याला चांगली करायची असेल तर अनेक लोकांचं सहयोग योगदान आणि जसं की मार्केट कमिटी आहे, ह्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत या शेतकऱ्यांच्या जीवावरच त्या ठिकाणी चाललेल्या असतात. त्यांचं मुख्य स्रोत जे असते उत्पन्नाचं तो शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल हे असतं, म्हणून त्यांचं आम्ही योगदान घेणार आहे. अनेक शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना असतात, पण त्या अनेकदा त्याचा प्रचार प्रसार व्यवस्थित होत नाही, म्हणून त्या लोकांपर्यंत जात नाही आणि अनेक चांगल्या योजनाचे टार्गेट वर्षभर सुद्धा पूर्ण होत नाही आणि म्हणून या सगळ्या योजनांची माहिती ही जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि म्हणून सगळे शेतकऱ्याच्या संबंधित योजना राबवणारे, शेतकऱ्यासाठी काम करणारे हे जेवढे काही डिपार्टमेंट आहेत यांचाही त्याच्यामध्ये सहभाग घेतो. त्याच माध्यमातून आपण जे काही आपले बचत गट आहेत, माहीमचे असतील, उमेदचे असतील किंवा शहरी जरी असतील, तर याच्यातल्या बचत गटांच्या सुद्धा महिला अनेक चांगल्या वस्तूचं उत्पादनं करतात. त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूचा प्रचार प्रसार व्हावा, विक्री